तर नमस्ते मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? मजेत असाल अशी आशा करतो. तर आज व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आपण असे शॉर्ट वगैरेच व्हिडिओ करतो, असे लाँग व्हिडिओ टाकत नाही. पण आता गेले मी 16-17 वर्ष झालं पुण्यामध्ये राहतो आहे. पण गावाकडच्या लोकांचे फोन येतात की आम्हाला ओला, उबेर ला 4 व्हीलर घेऊन लावायचे. तर मी पहिले चालवत होतो, आत्ता पण चालवतो आहे. पण आता माझ्याकडे 4 व्हीलर नाही आहे, रिक्षा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल माझ्याकडे. तर असे म्हणतात, अरे आम्हाला फोन येतात आणि 70-80 हजार रुपये धंदा आहे. तर त्यांना म्हणजे आता सांगायचं झालं तर गाड्या भरपूर झालेल्या आहेत ओला उबेरमध्ये. तेवढ्याच रिक्षा पण आहेत आणि पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं पण पूर्ण आता बऱ्यापैकी पूर्ण होतं आहे. त्याच्यामुळं धंदा नाही आहे आणि एवढे पैसे गुंतवून ते निघाले पण पाहिजे, असा विषय आहे त्याचा. तर सांगायचं एवढंच आहे, जर स्वतः चालवणारा असेल, गावाकडे काहीच काम नाही, धंदा नाही, काही नाही, तर काहीतरी होऊ शकतं. काहीतरी होऊ शकतं म्हणण्यापेक्षा ते एक 15-20 हजार रुपये त्याचा पगार निघू शकतो. स्वतःचा जर बिझनेस असेल किंवा टुरिस्टचा तुम्ही करणार असेल, तुमचं काय हॉटेल असेल किंवा टुरिस्टच्या ट्रिप येत असतील, तर आवर्जून गाडी घ्या, करा. या ओला उबेरच्या जिओवरती घेऊ नका. तुम्हाला बघायचंच असेल तर पुण्यामध्ये गाड्या भरपूर आहेत. तुम्ही 1 महिना ट्रायल घ्या, धंदा किती होतो आहे बघा, त्यातनं CNG किती जातो आहे, गाडीचा मेंटेनन्स किती जातो आहे आणि मग आपल्याला किती राहते हे बघा आणि मगच गाड्या घ्या तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, ट्रॅफिक एवढं आहे, त्या चालवणाऱ्याला एवढा मनस्ताप होतो आहे की प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे तो जर माणूस 80 वर्ष जगणार असेल तर त्याची नक्कीच 10 ते 12 वर्षांनी लाईफ कमी होणार आहे या ट्रॅफिकमध्ये. कारण आता मी पण एवढ्या दिवस चालवले, मी पण रिटायरमेंट घेतलेली आहे. त्यात उरलेले माझे आता 4 ते 5च महिने जाणार आहे. मी गावाकडं मस्त आपली शेती वगैरे बघत राहणार आहे. कारण करायचं तेवढं केलं, आता पळालो, आता बस. तर घेणाऱ्यांसाठी एकच सल्ला आहे, तुम्ही पुण्यामध्ये या, दुसऱ्याच्या गाडीवर 1 महिना ड्रायव्हर म्हणून काम करा, किती राहतात बघा आणि मगच गाड्या घ्या. तर काय झालं आहे लोकांना आता, काय काय ड्रायव्हर लोक सांगून देतात, आहे बाबा धंदा, घ्या गाडी तुम्ही. मग ते काय करतात, 1.5-2-3 लाख रुपये डाऊन पेमेंट भरतात, गाड्या घेऊन टाकतात. असं होतं आणि मग गाड्या घेतले की मग फसले जातात ना. परत ती गाडी विकायला काढली तरी 5-50 लाख रुपये लॉसच आहे, असं आहे. त्याच्यामुळं गाड्या घेता नाही ना, घ्या, पण पहिलं कुणाच्या तर गाडीवर काम करा, बघा खरंच धंदा होतो का तेवढा, आपल्याला किती राहते आणि मगच गाड्या घ्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. धन्यवाद.